कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात विस्मयचकित करणाऱ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी 12 तासांच्या आत या चोऱ्यांचा शोध घेतला असला तरी 5 अल्पवयीन मुले या प्रकरणात असल्याने चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होणे ही धक्कादायक बाब आहे. लहान मुले असल्याने त्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यांची रवानगी सुधारण्यासाठी रिमांड होम येथे होते. कायद्यामध्ये तशी प्रोसिजर आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक आहे. नेरळ शहरातील सम्राटनगर येथील मोइनुद्दीन तय्यब अली मोमीन वय 45 वर्ष सध्या राहणार साईधाम निवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नेरळ, रूम नंबर 101, पहिला मजला, तालुका कर्जत हे दोघे पती पत्नी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. ते दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांचे घर बंद करून कुटुंबियांसह बार्शी, जिल्हा सोलापूर येथे गेले होते. दिनांक 8 सप्टेंबर रोजी सम्राटनगर नेरळ येथे त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्यांना फोन करून त्यांच्या रूमच्या दरवाजाची कडी तोडलेली आहे, बेडरूम मधील कपाट उघडे असून सामान अस्ताव्यस्त असल्याचे मोबाईलवरून सांगितले. त्यावरून चोरीचा निष्कर्ष निघाला. त्यानुसार मोइनुद्दीन यांनी फिर्याद दिल्यानंतर नेरळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चोरीच्याच फिर्यादीनुसार BNS 2023 चे कलम 305A 331-4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांचे सोन्याचे सुमारे 8 तोळे व चांदीचे 180 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम 85,000 रुपये चोरीला गेले होते. या गुन्ह्याच्या तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ढवळे यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किसवे व त्यांच्या पथकातील अंमलदारांना समक्ष सूचना व मार्गदर्शन केले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार बेद्रे व वांगणेकर यांनी घटनास्थळावरील येण्या जाण्याच्या मार्गावरील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता रात्रीच्या वेळी हातात लोखंडी कटावणी घेऊन जाणाऱ्या इसमाची माहिती मिळाली. त्याचे नाव पत्ता निष्पन्न करून त्याच्या इतर साथीदारांची नावे समजल्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. आरोपी 24 वर्षाचा असून तो धामोते आदिवासीवाडी नेरळ येथील रहिवासी आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुले सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर विधी संघर्षित बालक व आरोपी संजय नारायण दळवी यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आणखी एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 180 ग्रॅम वजनी चांदीचे दागिने, रोख रक्कम 85,000 रुपये असा एकूण 6,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी संजय नारायण दळवी यास न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नेरळ शहरात 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री आणखी एक चोरीची घटना घडली. पोलिसांनी त्याचाही तपास लावलाय. त्या चोरीतही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. नेरळ बाजारपेठेतील मशिदीजवळ मुजाहिद खोत यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरीबाबत नेरळ पोलीस ठाण्यात BNS कायदा 2023 चे कलम 305A 331-4 62-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना CCTV मध्ये कैद झाली होती. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेज पाहून 4 आरोपी असल्याची खात्री केली. सदर आरोपी अंबरनाथ, उल्हासनगर येथील राहणारे असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. आरोपींपैकी 3 विधी संघर्षित बालक असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचा मुख्य म्होरक्या फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येतोय. वरील प्रमाणे नेरळ पोलिसांनी 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी DD टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, दत्तात्रय किसवे, पोलीस शिपाई राजेभाऊ केकांड, श्री बेद्रे, निरंजन दावणे, विनोद वांगणेकर यांनी 12 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.